नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश बाबूराव भिसे, पूजाताई धबाले, सुरेश नारायणराव येरळकर हे 3 उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. सच्चा शिवसैनिक सुरेश भिसे एक गरीब ऑटो चालक असून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. तीनही उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांचा डोर टू डोर प्रचार सुरू असून महिला भगिनी प्रचार खुशीने करत असून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिवसेनेचे निरीक्षक अध्यक्ष सज्जाद गफार शेख, लातूर जिल्हा संघटना प्रदेश सचिव शेख खालिद मंजूर, तालुका परळी, जिल्हा बीड आणि गफार बेग, जालना जिल्हा उपाध्यक्ष शेख युसुफ, सदस्य लातूर हे निरीक्षक येऊन आज उमेदवार सुरेश भिसे यांच्या प्रभाग 14 मध्ये भेट देऊन त्यांनी सुरेश भिसे यांच्या लेखाजोखा घेतला, त्यांना शुभेच्छा दिल्या. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. मी सुरेश बाबूराव भिसे, प्रभाग क्रमांक 10. माझ्यासोबत पूजाताई धबाले एसी कॅन्डिडेट आणि सुरेश नारायणराव येरळकर असे आम्ही 3 उमेदवार प्रभाग 10 मधून आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला न्याय दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक ग्राउंड लेवलला काम करणारा फाटका जरी असला तर तो सच्चा शिवसैनिक आहे आणि सच्चा शिवसैनिकच जनतेचे कामं करू शकतो हे समजून एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही तिघही जण एक सामान्य कुटुंबातले आहेत. मी तर ॲटो चालवतो, अत्यंत गरीब माणूस आहे, पण माझ्यासारख्या गरीब माणसाला एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवारी देऊन फार मला खूप अभिनंदन. माझ्यापाशी शब्द नाहीत साहेबाचे अभिनंदन कसे करावं. माझ्यासारख्या गरीब माणसाला त्यांनी उमेदवारी दिली आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचं, श्रीकांत शिंदे साहेबांचं, सचिव मोरे साहेबांचं, आनंद जाधव साहेबांचं संपर्क नेते आणि आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे साहेबांचं, सर्व यांचं मी अभिनंदन करतो. आणि मी आपल्याला एक गवाही देतो की माझ्या प्रभागामध्ये प्रभाग 10 मध्ये सर्व जनतेनं आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे. माझ्या विरोधामध्ये एक माजी मंत्र्यांचा मुलगा आहे, 2 वेळेस यावेळी 10 वर्षापासून या प्रभागामध्ये स्थायी समितीचा अध्यक्ष आहे, एक माजी आमदाराचा मुलगा आहे, एक कोट्याधीश डॉक्टर आहेत आणि मी एक मामूली ॲटो चालक आहेत. पण जनतेचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की मी निवडून येणार. जनता माझ्याशी बोलत आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही निवडून येणार म्हणजे येणार ही जनता मला सांगत आहे. मी प्रत्येकांचे दर्शन घेत आहे, प्रत्येकांचे हात जोडून तुम्हाला विचारत आहे की बाबा मी तर लय गरीब माणूस आहे, पण सगळे जनता म्हणत आहे की तुम्ही गरीब नाही, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. काळजी करू नका. कारण एक वेळ अशी होती की जनतेच्या मतदानामध्ये एवढी ताकद आहे की जनतेनं इंदिरा गांधीला सुद्धा पाडलेला आहे. आता हे डॉक्टर साहेब काय आणि बाकी उमेदवार काय, हे तर फार छोटे माणसं आहेत. आमच्या मतात एवढी ताकद आहे. माझ्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, ओबीसी आहेत. येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला दिसून जाईन की जनतेचं प्रेम माझ्या पाठीमागे किती आहे. आणि आता हे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलंय, माझ्या भेटीला आलेत. नेमकेच आल्या परभणीमध्ये हे मला भेटलेत आणि त्यांनी पूर्ण पाहणी केली प्रभागाची आणि सांगितलं तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जरी ऑटो चालक असले, जरी तुमच्यापाशी पैसे नसले, तरी एकनाथ शिंदे साहेबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तुमच्याशी पाठीशी आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आहे. तुम्ही निवडून येणार म्हणजे येणार आणि धनुष्यबाणाचा हे आमचे 3 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार अशी जनतेची पण अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये वार्ड क्रमांक 10 मध्ये आमच्या उमेदवार शिवसेनाचे शिंदेसाहेब गटाचे उमेदवार सुरेश बाबूराव भिसे साहेब यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि संपूर्ण वार्डामध्ये व्यवस्थित पाहणी केली आणि पाहणी करून चाचणी केल्यानंतर आमचे उमेदवार
आज मुस्लिम समाजाचा ह्या वार्डामध्ये 3,500 मतदान आहे आणि असे टोटल दलित, सगळे मुस्लिम, समाजाचे 16,000. इतर जाती जमातीचे पूर्ण टोटल 16,000 जवळपास मतदान आहेत. 16,282. तर ह्या मतदानामध्ये एवढं उत्सुक आहे की शिंदे साहेबांनी जी उमेदवार दिलेला आहे, खरा मेहनती आणि खरा इमानदार आणि एक ऑटो चालवणार, परभणीमध्ये एक गरीब माणसाला दिलंय, एक कौतुक करायसारखे आहे. म्हणून इथले समधे वार्डाचे लोक शिंदे साहेबांचे कौतुक करत आहेत आणि उमेदवाराला आम्ही तन मन धन आणि स्वतः 1 रुपया ना घेता मनानं त्यांचे मतदान कराकरिता समधे वार्डाचे लोक उत्सवने आहेत. हे आम्ही आज बघून आम्हाला एवढं आनंद वाटतो की एक गरीब माणसाला शिंदे साहेबांनी तिकीट दिला, उमेदवारी दिली आणि वाड्याच्या लोकांना खुशी उत्सव झाली आणि त्यांना विजय करण्याकरिता जीव तोडून ती मेहनत करत आहेत आणि जीव तोडून त्यांना विजय करायचे प्रयत्न करीत आहेत. आणि आज आम्हाला इथलं वार्डाचं आणि इथलं वातावरण बघून आम्हाला असं आज वाटतंय की येणाऱ्या 15 आणि 16 तारखेला 100% यांनी उमेदवार विजय होतील आणि आम्ही शिंदे साहेबांसमोर नेऊन काही मुस्लिम बांधव असतील, काही वार्डामध्ये बाकी तर ही असतील दलित, समजायला नेऊन आम्ही साहेबासमोर यांना उभा करून एवढ्या परिस्थितीमध्ये आणि आर्थिक त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा त्यांनी लोकांच्या वार्डामध्ये त्यांना आर्थिक ना घेता, 1 रुपया न घेता त्याला मदत करत आहेत. असे प्रेम करणारे लोक या वार्डामध्ये आहेत. तर आम्हाला बघून एवढं आनंद आणि एवढं हे वाटतंय की असल्या वार्डामध्ये आणि ह्यांच्यामध्ये फक्त काय आहे, एक माणुसकी आहे, आपलापण आहे. या आपलापणाला आणि माणुसकीला बघून लोकांचे तळमळ आहे. अंध अपंगाची सेवा आपण गेल्या 18 वर्षापासून करतो. तर त्यांनी साहेबासंग आणि ज्या टायमाला यांनी काम करत आहेत, मागील 18 वर्षापासून अंधापंगाची सेवा केलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेले आहेत. तरी साहेबांनी त्यांचा समजा गोष्टीचा विचार करून त्यांना तिकीट दिल्याबद्दल साहेबाचं बी अभिनंदन करून आम्ही या वार्डाचाही धन्यवाद करू. आणि आम्हाला एक वाटतंय की उद्या 16 तारखेला उमेदवार विजय होईल ही आम्हाला बघून जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.